महेश बँकेत 3.5 कोटीचा झाला नफा। माजी मंत्री बाळासाहेब जाधव, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली यशोशिखराकडे वाटचाल। अहमदपूर येथील महेश अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँकेने स्थापनेपासून सातत्याने आपल्या प्रगतीचा चढता आलेख कायम ठेवत 31 मार्च 2025 अखेर 3 कोटी 26 लाख रुपयांचा नफा प्राप्त केला आहे। माजी मंत्री बाळासाहेब जाधव, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेने हे दैदिप्यमान यश प्राप्त केले आहे। ग्रामीण भागाकडून शहराकडे कूच करणारी व सतत प्रगतीचा आलेख उंचावत ठेवणारी ही महेश अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आहे। बँकेने आपल्या ग्राहकांना दिलेल्या सेवा व त्यांचा विश्वास संपादन करून या टप्प्यावर पोहोचले आहे। बँकेचे भाग भांडवल 1629 कोटी ठेव, 416 कोटी कर्ज वाटप, 247 कोटी सीडी रेशो 49.45%, निव्वळ एनपीए 0% आहे। बँकेने 663 कोटी रुपये व्यवसायाचा पल्ला गाठला आहे, तर 31 मार्च अखेर 3 कोटी 26 लाख रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त झाला आहे। या यशात बँकेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बाळासाहेब जाधव, बँकेचे ज्येष्ठ संचालक तथा राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, उपाध्यक्ष निवृत्ती कांबळे, बँकेचे व्यवस्थापन मंडळ सर्व संचालक, सहाय्यक व्यवस्थापक सिद्धराम रंदाळे, प्रभारी व्यवस्थापक प्रशांत मांडवकर, बँकेचे सर्व शाखा व्यवस्थापक अधिकारी कर्मचारी, आयटी अधिकारी कर्मचारी, एजंट, बँकेचे सभासद, ठेवीदार, खातेदार यांचा या यशामध्ये सिंहाचा वाटा आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व सहकार खात्याच्या नियमांचे तंतोतंत पालन करून बँकेने बँकेचे ठेवीदार, सभासद, खातेदार यांची मनं जिंकली आहे। यंदा पुणे येथे बँकेची शाखा लवकरच ग्राहकांच्या सेवेत सुरू केली जाणार असून चांगल्या सुविधा देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे। बँकेने 663 कोटीचा पल्ला गाठल्याबद्दल सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सर्व सभासद, कर्मचारी व पिग्मी एजंट यांचे आभार मानले।